अहवाल आहे। EIBनं खूप चांगलं काम याच्यामध्ये केलं। 12 जूनला अपघात झाला आणि 13 जूनला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर EIBच्या माध्यमातून तो ब्लॅक बॉक्स जो तो डिकोड केला गेला, त्याचा फायनल डेटा त्याच्यातनं काढला गेला आणि गेले 1 महिन्याच्या आतमध्येच त्याचा एक प्राथमिक अहवाल त्यांनी दिला आहे। हा काही अंतिम अहवाल नाहीये, त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं नाही। पण जे काही संभाषण समोर आलंय, जे काही त्याच्यामध्ये आता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काय आलंय, तर EIBचं हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाहीये, अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे। खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीतनं समोर येतील। त्यामुळे ही एक ऑटोनॉमस अथॉरिटी आहे, त्यांच्या कामामध्ये कुठे इंटरफेरन्स केला जात नाही। त्यामुळे इंटरफेरन्स केला नाही म्हणून निष्पक्षपणे ते चौकशी करतायत। मला एवढंच वाटतं की आज जगामध्ये आपले पायलट असतील, क्रू असतील, यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक याच्यात तर हे नक्की दिसतं की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही। पण तरीही मी हेच सांगेन की याच्यामध्ये विनाकारण काही वेळेला अशा बातम्या चालल्या जातात की ब्लॅक बॉक्स हा विदेशात जाणार, विदेशामध्ये चौकशी केली जाणार, त्याचं हे केलं। पण आत्मनिर्भर भारत यालाच आपण म्हणतो की आता कुठल्याही प्रकारे इतक्या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स असलेल्या लॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यामुळे पूर्णपणे देशामध्येच त्याची या ब्लॅक बॉक्सची चौकशी झाली, त्याच्यातला डेटा काढला गेला। मला एवढंच म्हणायचं की कुठल्याही आधारे चुकीच्या विषयात, इतका सेन्सिटिव्ह विषय आहे, संवेदनशील विषय आहे, थोडी आपण सगळ्यांनी पण काळजी घेऊया। अजून बरंच काही पुढच्या अहवालात येईल, पण माझा प्राथमिकच हा सगळा अहवाल आहे, अंतिम अहवाल नाही। त्यामुळे याच्यात आत्ता काही बोलणं योग्य नाही, पण पुढच्या काही काळामध्ये अजून त्याच्यातल्या सविस्तर माहिती आपल्या समोर येईल। ही टेक्निकल चूक आहे का मानवी चूक आहे? नाही, मी तेच म्हटलं की हा अंतिम अहवाल नाही। अंतिम अहवाल असेल तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येतो, ह्याला आता निष्कर्ष काहीच काढता येणार नाही का, आता हा प्राथमिक अहवाल आहे। बघा, वेळेच्या आधी 1 महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल येतो, हे आपल्या संस्थांचं यश आहे, EIBचं यश आहे की एका कमी वेळेमध्ये इतकी चौकशी, ब्लॅक बॉक्स मिळवणं, तिथला तुमचा व्हॉइस रेकॉर्डर आहे तो मिळवणं, हे सोपं काम नव्हतं। ज्या ठिकाणी खरं तर पाहिल्यानंतर लक्षात येतं, जेव्हा आम्ही तिथं जागेवरती होतो, हे सगळं शोधणं। बघा, मागच्या काळामध्ये साधा हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट जरी झाला देशामध्ये कुठे, तरी ब्लॅक बॉक्स हा बाहेरच्या देशात पाठवायला लागायचा। आता ते नाही होत, आपल्याकडेच सगळं होतं आता। आणि म्हणून मला असं वाटतं की थोडीशी काही ना काही एक ठोस माहितीच्या आधारेच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी थोडी, मला या सगळ्याची माझी विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य राहावं आणि जे देशाच्या हिताचं आहे किंवा देशासाठी कुठल्याही पद्धतीचं आपल्या देशाच्या याला बाधा येणार नाही, त्याला अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपण काम करूया। पण आता हा माझं एवढंच शेवटी म्हणणं आहे की हा प्राथमिक अहवाल आहे, अंतिम अहवाल यायचा आहे। कन्क्लुजन काय मग? नाही, बघा, तुम्ही कन्क्लुजनला कधी याल? ज्यावेळेला तुमच्याकडे फायनल रिपोर्ट येईल। ते फायनल रिपोर्ट नाही याल, हां, फायनल रिपोर्ट नाही, ते प्राथमिक अहवाल आहे। त्यामुळे आत्ता जी माहिती आहे ती सगळ्यांसमोर आलेली आहे, त्याच्यातनं निष्कर्ष काहीच काढू शकत नाही आपण। त्यामुळे निष्कर्ष काढायला आपल्याला अंतिम अहवालची वाट पाहावी लागेल। 12 जून को अहमदाबाद में जो हादसा हुआ था, उसके तुरंत बाद एक ही दिन के अंदर EIB की टीम ने, सभी एजेंसीज ने मिलकर वहाँ जो काम किया, तो एक ही दिन के अंदर हमें वहाँ पे ब्लैक बॉक्स मिला। उसके बाद बाहर कहीं भेजने की उसको आवश्यकता नहीं थी, उसको डिकोड करना, उसमें से डेटा निकालना, अब ये हमारे ही देश में होता है। पहले तो अगर कोई चॉपर का भी एक्सीडेंट होता था तो ब्लैक बॉक्स बाहर के देशों में भेजने की व्यवस्था थी, क्योंकि वहाँ जाना पड़ता था। लेकिन अब हमारे देश में ऐसे लैब बने हैं जहाँ इस ब्लैक बॉक्स का पूरी उसकी जांच हुई,
AIB एक ऑटोनॉमस अथॉरिटी है, बिना कोई इंटरफेरेंस के वो काम करती है। और उन्होंने जो रिपोर्ट पेश किया ये प्राइमरी रिपोर्ट है, ये प्राथमिक रिपोर्ट है, ये अंतिम रिपोर्ट नहीं है। तो मुझे लगता है कि उसमें जो आया है कि वो तो सबके सामने है, अभी भी वो ये सब घटनाएं जांच के दायरे में है, तो फाइनल उस पर कुछ कमेंट करना अभी सही नहीं है, ये उचित नहीं होगा। फाइनल रिपोर्ट आने तक मेरी भी आपको सबको रिक्वेस्ट रहेगी कि फाइनल रिपोर्ट आने तक कोई भी निष्कर्ष हम न निकले, क्योंकि हम अगर कोई निष्कर्ष निकालते हैं तो उसके बहुत सारे अर्थ सामने आते हैं। तो कोई निष्कर्ष ना निकाले, ये भी मेरी आपसे सबसे रिक्वेस्ट है। ये एडवांस लैब टेक्नोलॉजी के माध्यम से ब्लैक बॉक्स की जांच चल रही है और प्राइमरी रिपोर्ट के आधार पर अभी कुछ कहना मुझे लगता है उचित नहीं होगा। नहीं, मैंने कहा मंत्रालय सीधा इसमें कोई दखल अंदाजी नहीं करती। AIB एक ऑटोनॉमस अथॉरिटी है, उनके हिसाब से वो काम करते हैं। तो उन्होंने भी कहा है कि जो संवाद हुआ है वो भी सामने आया है, लेकिन उस संवाद से हम किसी निष्कर्ष पे नहीं पहुंच सकते, क्योंकि उन्होंने यही कहा है कि ये प्राइमरी रिपोर्ट है। प्राथमिक रिपोर्ट के अनुसार जो सामने आया है, मुझे लगता है कि और थोड़ा समय देना चाहिए, तो हम फाइनल उसमें एक्चुअली क्या हुआ, सिचुएशन क्या थी, रीज़न क्या है, तो उस पर आ सकते हैं फाइनल रिपोर्ट के बाद। कितना समय लग सकता है? मुझे लगता है कि AIB देखो कितना अच्छा काम कर रही है। मैंने अभी भी कहा कि हमें हेलीकॉप्टर का भी एक्सीडेंट होता है तो हमें बाहर देश भेजना पड़ता था ब्लैक बॉक्स को, तो अभी तो हमारे देश में चला 1 महीने के अंदर तो उनका प्राथमिक रिपोर्ट आया है। तो मुझे लगता है कि ये हमारा अच्छे काम कर रही है। दूसरा मैं कहना चाहूँगा कि हमारे पायलट हो, हमारे देश भर में, विश्व में एक अच्छे नाम है उनका, वो उनका काम अच्छी तरह से जाना जाता है। तो मुझे लगता है कि हम उसी एंगल से देखें, जो आएगा वो सामने आएगा। अण्णा, जो संवाद त्यामध्ये व्हायरल झाले 2 पायलटांमधले त्या रिपोर्टमधले, त्याचे किती हे बघा, त्याच्यामध्ये जे म्हटलंय कि फ्यूल का स्विच ऑफ हो गया, दूसरा दो को पायलट था कि उन्होंने यही कहा है कि मैंने नहीं किया है। इसका मतलब है की फ्युएलचं बटन बंद झालंय, तो म्हणतो मी नाही केलं, याचा अर्थ तुम्ही काहीच निष्कर्ष काढू शकत नाही, कारण तेवढा वेळही नाही मिळाला। आणि शेवटी मशीन असतं, मशीनमध्ये टेक्निकली प्रॉब्लेम कधी येऊ शकतात। त्यामुळे मी असंच म्हणेन आपल्याला पुन्हा एकदा की आपण अंतिम काही निष्कर्षावरती आता येऊ नये। आपल्यालाही सगळ्यांना माझी विनंती राहील की मागे असंच झालं की ब्लॅक बॉक्स आता विदेशात जाणार, अमेरिकेत जाणार, काही आवश्यकता नाही, गेलाच नाही। व कुठल्या तरी ठोस माहितीच्या आधारे आपणही सगळ्यांनी, मला असं वाटतं की या गोष्टी सांभाळायला पाहिजेत, संवेदनशील विषय आहे। त्यामुळे अंतिम रिपोर्ट येईपर्यंत आपण वाट बघूया। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।